नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज टंका. पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेअर बाजारात एखादा मोठा IPO येतो, एखादी बँक किंवा मोठी संस्था गुंतवणुकीचा निर्णय घेते. बाजारात सोनं आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचतात किंवा स्वयंपाकघरातील साखर, गहू, कांदा आणि इंधन महाग होतं. या सर्व घटना वर्करनी वेगवेगळ्या वाटल्या तरी त्याचा संबंध थेट आपल्या आर्थिक आयुष्याशी असतो. आपल्या घराच्या बजेटपासून बचतीपर्यंत, कर्जाच्या हप्त्यापासून गुंतवणुकीपर्यंत आणि शेअर बाजारापासून जागतिक अर्थव्यवस्थेपर्यंत प्रत्येक गोष्ट एका मोठ्या आर्थिक साखळीचा भाग असते. सुरुवात करूया भारतीय भांडवली बाजारातील एक अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुप्रतीक्षित घडामोडीपासून. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSEच्या IPO पासून. NSEचा बहुप्रतीक्षित IPO या प्रक्रियेला आता चालना मिळाली आहे. NSEला आता बाजार नियामक सेबीकडून NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे. NSEचे व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे NSEच्या शेअर बाजारात लिस्टिंग होण्याच्या प्रक्रियेला आता वेग येण्याची शक्यता आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते. NOC मिळणं ही सकारात्मक पायरी असली तरी IPOची संपूर्ण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. NSEने 17 जून 2026 रोजी IPO साठी मसुदा कागदपत्र सेबीकडे दाखल केली होती आणि DRHPला अंतिम मंजुरी मिळवणं अजूनही बाकी आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी उत्सुकता वाढली असली तरी अंतिम IPO कधी, कोणत्या किमतीला आणि कोणत्या मूल्यांकनावर येणार यासाठी अजून काही टप्पे पार करावे लागणार आहे. आता प्रश्न असा आहे की NSEचा IPO एवढा महत्त्वाचा का? कारण हा केवळ एका कंपनीचा IPO नाही. NSE हा भारतीय भांडवली बाजाराच्या पायाभूत व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. देशातील लाखो गुंतवणूकदार ट्रेडर्स ज्या प्लॅटफॉर्मवर व्यवहार करतात त्या संस्थेचे शेअर प्रथमच मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गुंतवणुकीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. बाजारातील अंदाजानुसार NSEच्या IPOचा आकार 30,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकतो. जर हा प्रत्यक्ष अंदाज खरा ठरला तर भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO पैकी हा एक ठरू शकतो. सध्या हुंडाई मोटार इंडियाकडे सुमारे 27,870 कोटी रुपयांचा IPO याबाबतचा विक्रम मानला जातो. NSE सुमारे 5.26 लाख कोटी रुपयांपर्यंतच्या मूल्यांकनाचा प्रयत्न करत असल्याची माहिती यापूर्वी आली होती. मात्र अंतिम मूल्यांकन हे बाजाराची परिस्थिती, गुंतवणूकदारांची मागणी आणि IPOच्या प्रक्रियेदरम्यान मिळणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून राहणार आहे. याहूनही महत्त्वाचं म्हणजे NSEच्या प्रस्तावित IPO हा OFS म्हणजे ऑफर फॉर सेल या स्वरूपाचा असणार आहे. याचा अर्थ NSE स्वतः नवीन शेअर्स जारी करून पैसा उभारणार नाही. विद्यमान भागधारक आपल्याकडील शेअर्स विकणार आहे. मसुदा कागदपत्रानुसार सुमारे 14.89 कोटी इक्विटी शेअर्स विकले जाण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या दृष्टीने IPO मोठा असला तरी त्यातून मिळणारा पैसा थेट NSEच्या व्यवसायात जाणार नाही. ही बाब समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. यामुळे NSEच्या IPOकडे पाहताना केवळ त्याचा आकार किंवा प्रसिद्धी पाहण्यापेक्षा कंपनीची कमाई, व्यवसायाची वाढ, मूल्यांकन आणि IPOची अंतिम किंमत या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. आणि NSEच्या IPOमुळे भांडवली बाजारात उत्सुकता वाढत असतानाच वित्तीय क्षेत्रातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. यावेळी विषय आहे देशातील सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या LICचा आणि देशातील प्रमुख खाजगी बँक असलेल्या HDFC बँकचा. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LICला HDFC बँकमधील आपला हिस्सा जवळपास 10% वाढवण्यास RBIने मंजुरी दिली आहे. सध्या LICकडे HDFCच्या एकूण भाग भांडवलापैकी 4.11% हिस्सा आहे. RBIच्या मंजुरीनंतर LICला हा हिस्सा कमाल 9.99% वाढवता येणार आहे. मात्र इथे देखील एक गैरसमज टाळणे अत्यंत गरजेचं आहे. RBIची मंजुरी मिळाली तर LIC लगेचच 9.99% हिस्सा खरेदी करणार असा अर्थ होत नाही. ही अतिरिक्त गुंतवणुकीसाठी मिळालेली नियामक परवानगी आहे. प्रत्यक्षात किती हिस्सा वाढवायचा, कधी वाढवायचा आणि कोणत्या किमतीवर गुंतवणूक करायची हा निर्णय LICच्या आपल्या गुंतवणूक धोरणानुसारच घेतला जाणार आहे. या घडामोडींकडे दोन्ही बाजूनी पाहता येतं. LICसाठी देशातील एका मोठ्या आणि स्थापित खाजगी बँकेत दीर्घकालीन गुंतवणूक वाढवण्याची संधी आहे, तर HDFC बँक यासाठी देशातील एक मोठा संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्या शेअर होल्डिंगमध्ये वाढ करू शकतो. हा बाजारासाठी सकारात्मक संकेत ठरू शकतो. पण शेअर बाजारात एखादी सकारात्मक बातमी आली म्हणजे शेअर्सची किंमत आपोआप योग्य ठरते असं नाही.
गुंतवणूकदारांनी कंपनीचे मूल्यांकन आणि दीर्घकालीन आर्थिक स्थिती देखील तपासणं गरजेचं आहे. आता शेअर बाजार आणि मोठ्या वित्तीय संस्थांच्या बातम्यांमधून थेट सर्वसामान्याच्या घराच्या बजेटकडे वळूया, कारण अर्थव्यवस्थेची खरी परीक्षा अनेकदा आपल्या स्वयंपाकघरातच दिसत असते. सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वी महागाईचा दबाव हा वाढताना दिसत आहे. साखरेच्या किरकोळ दराने प्रथमच किलो मागे 65 रुपये इतका टप्पा हा गाठला आहे. अवघ्या 15 दिवसात साखरेच्या दरात सुमारे 15 रुपयांची वाढ झाली आहे. साखरेची ही वाढ केवळ घरगुती ग्राहकांसाठी चिंतेची बाब बनलेली नाही, तर मिठाई, बेकरी, हॉटेल, कन्फेक्शनरी, खाद्य उद्योग यासाठी देखील हा खर्च वाढवणारा घटक ठरत आहे. म्हणजे साखर महागली की फक्त घरातील चहाचा खर्च वाढत नाही, साखरेचा वापर असलेल्या अनेक उत्पादनाच्या किमतींमध्ये देखील मोठा परिणाम हा जाणवतो. या दरवाढीमागे उत्पादनातील घट आणि वाढलेली मागणी ही प्रमुख कारणं मानली जात आहेत. साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल निर्मितीला अधिक प्राधान्य दिल्यामुळे साखरेच्या उत्पादनात सुमारे 5% घट झाल्याचं सांगितलं गेलं. त्याचवेळी सणासुदीपूर्वी मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढत आहे. म्हणजेच एका बाजूला पुरवठा कमी आणि दुसऱ्या बाजूला मागणी जास्त. अर्थशास्त्रातील अगदी मूलभूत समीकरणच इथे काम करताना दिसत आहे. पुरवठ्यावर दबाव आणि मागणी वाढली की किंमत वाढण्याची शक्यता देखील वाढत असते. याशिवाय कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ देखील आणि मिठाई, खाद्यपदार्थ व्यावसायिकांच्या खर्चात ही भर घालताना दिसत आहे. परिणामी पुढील काळात काही खाद्यपदार्थांच्या अंतिम किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साखरेच्या साठेबाजीमुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यासाठी केंद्र सरकारने स्टॉक लिमिटचे नियम लागू केले आहे. दरमहा 10 मेट्रिक टनापेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या डीलर्स आणि काही खाद्यपदार्थ कंपन्यांना मर्यादेपेक्षा अधिक काळ तो साठा साठवून ठेवता येणार नाही. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हा नियम लागू राहणार आहे. मात्र महागाईची चिंता केवळ साखरेपुरती मर्यादित नाही. इंधन, गहू आणि कांद्याच्या किमती देखील दबावाखाली आहेत. दुसरीकडे रशिया युक्रेन युद्धामुळे ब्लॅक सी भागात देखील पुरवठ्यावर दबाव आहे. जागतिक बाजारात गव्हाचा दर हा वाढला असून भारतीय बाजारात गव्हाच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. गहू महागला की त्याचा परिणाम पीठ, ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थांवर आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यात भर म्हणजे कांदा. खरीप कांद्याची आवक उशिराने सुरू झाल्याने किरकोळ बाजारातील कांद्याची सरासरी दर हा वाढत असतो. वर्षभरापूर्वीच याच्या तुलनेत यंदा दर अधिक असल्याचं चित्र दिसून येत आहे. म्हणजे साखर, गहू, कांदा आणि इंधन या चारही घटकांवर दबाव कायम आहे. तर त्याचा परिणाम केवळ बाजारातील किमतीवर होत नाही, तो थेट कुटुंबाच्या मासिक बजेटवर देखील होत आहे. आता भारतातील महागाईच्या या चित्रातून जागतिक अर्थव्यवस्थेकडे वळूया, कारण जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेसमोर सध्या कर्जाचा अभूतपूर्व आकडा उभा राहिला आहे. अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज इतिहासात प्रथमच $40 ट्रिलियन पुढे गेला आहे. 18 ऑगस्ट 2026 रोजी अमेरिकेचं एकूण सार्वजनिक कर्ज $40 ट्रिलियन वर पोहोचलं होतं. त्यापैकी सुमारे 32.266 ट्रिलियन सार्वजनिक कर्ज आणि $7.782 ट्रिलियन आंतर सरकारी कर्ज आहे. $40 ट्रिलियन हा फक्त एक मोठा आकडा नाही. या आकड्यामागे अमेरिकेचे वित्तीय व्यवस्थेवरील दबाव हे स्पष्टपणे दिसून येत आहेत. 2017 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली होती. अमेरिकेचं कर्ज तेव्हा सुमारे $19.95 ट्रिलियन इतकं होतं. म्हणजे एका दशकापेक्षा कमी कालावधीत हा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे. यामागे सरकारी खर्च, सातत्याने होत असलेली वित्तीय तूट, सार्वजनिक सुरक्षा, मेडिकेअर, संरक्षण खर्च आणि आधीच्या कर्जावरील वाढता व्याजदर ही देखील महत्वाची कारणं आहेत. विशेष म्हणजे व्याजाचा खर्च हा मोठा मुद्दा आहे. कर्ज वाढत असताना त्यावरील व्याज देखील वाढत आहे. त्यामुळे सरकारच्या बजेटमधील मोठा हिस्सा कर्जाची सेवा पूर्ण करण्यास खर्च होऊ शकतो. परिणामी पायाभूत सुविधा, सामाजिक योजना, विकास कामांना उपलब्ध असलेल्या निधीवर दबाव हा पाहायला मिळू शकतो. यातूनच महत्वाचं म्हणजे अमेरिकेचा हा प्रश्न फक्त अमेरिकेपुरता मर्यादित नाही. अमेरिकन ट्रेजरी बॉन्ड मध्ये जगभरातील सरकार, वित्तीय संस्था आणि गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. त्यामुळे अमेरिकेच्या वित्तीय स्थैर्याबाबत चिंता ही वाढली तर त्याचा परिणाम डॉलर, बॉन्ड यील्ड, जागतिक भांडवली प्रभाव आणि इतर देशांच्या बाजारावर देखील पाहायला मिळू शकतो. आणि जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता वाढली की गुंतवणूकदारांचा कल अनेकदा सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मालमत्तेकडे वळतो. त्यात सर्वात महत्वाचं नाव म्हणजे
सोनं सध्या सोन्याचा भाव हा 1,60,000 रुपये प्रति 10 ग्रामच्या आसपास आहे. चांदीने देखील 40,000 रुपये प्रति किलोचा टप्पा हा ओलांडला आहे. मात्र इथेच गुंतवणूकदारांनी सावध राहणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. सोनं विक्रमी पातळीवर पोहोचलं म्हणून लगेच मोठी रक्कम गुंतवावी असा याचा अर्थ होत नाही. उलट विक्रमी भावाच्या काळात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा विचार हा कधीही योग्य ठरतो. चांदीची परिस्थिती मात्र थोडी वेगळी आहे. गुंतवणुकीबरोबरच औद्योगिक मागणी देखील चांदीची वाढत आहे. त्यामुळे तिच्यावर आर्थिक वाढ आणि औद्योगिक वापराचाही परिणाम होत असतो. मात्र चांदीच्या किमतीमध्ये चढ उतार हा सोन्याच्या तुलनेत अधिक वेगाने होऊ शकतो. आजचं संपूर्ण आर्थिक चित्र आपल्याला एक महत्वाची गोष्ट दाखवतो. या सगळ्या बातम्या वेगवेगळ्या नाहीत. NSEचा संभाव्य IPO हा भारतीय भांडवली बाजाराचा विस्तार दाखवतो. LIC ला HDFC बँक मधील हिस्सा वाढवण्याची परवानगी मिळणं संस्थात्मक गुंतवणूक यांचं महत्व अधोरेखित करतो. त्याचवेळी साखर, गहू, कांदा आणि इंधनाच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांच्या घरगुती अर्थव्यवस्थेवर दबाव आणतात. अमेरिकेचं वाढतं कर्ज जागतिक वित्तीय अर्थव्यवस्थेसमोर प्रश्न निर्माण करतात आणि त्याचं वातावरण सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढवणारा कल सोन्या चांदीच्या दरांना आधार देतो. म्हणजेच एका बाजूला गुंतवणुकीच्या संधी तर दुसऱ्या बाजूला खर्च आणि जोखीम यांची आव्हानं कायम आहेत. आजच्या घडामोडीमधून आणखी एक धडा महत्वाचा मिळतो. जागतिक अर्थव्यवस्था परस्परांशी किती घट्ट जोडलेली आहे हे यातून दिसतं. आर्थिक शिस्त ही एका दिवसात तयार होत नाही. उत्पन्नातील किती हिस्सा खर्च करायचा, किती बचत करायची, किती गुंतवणूक करायची, कर्ज किती घ्यायचं आणि भविष्यासाठी किती पैसा बाजूला ठेवायचा या छोट्या छोट्या निर्णयांमधून ती तयार होत असते. अशाच महत्वाच्या आर्थिक घडामोडी, बाजारातील बदल, महागाईचा परिणाम आणि गुंतवणुकीमागचं अर्थकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद.